अजित जी, आपल्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद नेमके काय उमटतात ते आपण पाहिलं। एका बाजूला हनुमंतजी असतील, हेमलताजी बोलतायत, मात्र या वक्तव्याचा अन्वयार्थ काढत असताना पक्षामध्ये नेमकं काय होतं हे दिसून येत आहे। अजितजी बोला। विशालजी, आता हनुमंत पवार साहेब आता इथं बोलत होते। हनुमंतरावजी, मी आता 2-5 वर्ष झाले काँग्रेसच्या वतीने बोलताना तुम्हाला पाहतोय। गेले 35 वर्ष हेमलताताई माझ्या शहरामध्ये काँग्रेस वाढवणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातल्या एकमेव पात्र महिला होत्या। तिकीट विकली तुमच्या नेत्यांनी, ताईंना पक्ष सोडावा लागला। काँग्रेस मधले चांगले कार्यकर्ते का सोडून जात आहेत याचा आधी आत्मपरीक्षण करा। तुमच्या पक्षात काय चाललंय ते आधी बघा। अमित शहांच्या सभेला मणिपूरमध्ये पण 1 लाखाची गर्दी असते, कन्याकुमारीला पण असते, मुंबईत पण असते, गुजरातमध्ये पण असते, राजस्थानमध्ये पण असते। त्यांचं सोडा, ते देशाचे नेते आहेत, आम्ही बघू काय करायचं ते। तुम्ही ज्यांना वकिली आता जे म्हणताय ना, हेमलता ताईंचा सन्मान काँग्रेस पक्ष करू शकला नाही याचा आधी विचार करा। असे अनेक कार्यकर्ते, म्हणजे हे कार्यकर्ता म्हणून दुःख आहे की तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी तिकीटे विकली। ती कुणी विकली ना, त्यांचा जाब विचारण्याचा अधिकार तुम्हाला नाही। थोडा जाऊ दे, तो विषय नाही। पण अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीच्या राजकारणावर बोलण्यापेक्षा तुमच्या पार्टीत काय चाललंय ते बघा। आम्ही तिघही तुम्हाला एवढं वाईट वाटतं ना आम्ही बोललो, अरे कार्यकर्त्यांच्या इच्छे खात्यावर आम्ही सोबळावर जरी लढलो ना तरी आमच्यात इतका विश्वास आहे आपापसामध्ये, आम्ही घेऊ एकमेकाच्या कुबड्या, आम्हाला काही अडचण नाही, कारण आम्ही मित्र आहोत। जे लोक विचारांचा समझोता करून वैचारिक रणांगण सोडून पळून गेले ते तुमच्या बरोबर आहेत, त्यांना सांभाळत बसा। आता महाराष्ट्राने त्यांना नाकारलंय, आम्ही निवडून आलोय लोकांमध्ये जाऊन पुन्हा एकदा। त्यामुळे तुम्ही ते सांगत बसू नका। आणि ताईंच्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तुम्हाला सांभाळता आलं नाही, आधी त्याचं आत्मपरीक्षण करा, बाकी गप्पा नंतर आपण ऐकू। हनुमंत पवारजी, प्रत्येक पक्षाला आत्मपरीक्षण करावं लागणार, कारण स्थानिकच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक कार्यकर्त्याला जपणं हे त्या पक्षासाठी